आलो सकाळी सकाळी वावरात. पाऊस जवळजवळ 20 दिवस झाले असेल येत नाही आहे. म्हणजे जूनची आज 20 तारीख आहे. यावेळेस का नाही आम्ही कापूस लागवड करून मोकळे होत होतो ना, ते डवरा धरत होतो सगळे शेतकरी. तसंच मी डवरा धरत होतो, पण यावर्षी पाऊसच नाही येत आहे. 20 तारीख म्हणजे लयच झालं. हंगाम वाढला. आता आला तर आणखी पुन्हा 10 दिवसांनी वाढतेच. तसं ढगं की काही दिसत नाही आकाशात. ढगं नाही, काही नाही. दुपारी येते, संध्याकाळी विरघळून जाते, निघून जाते. मस्त नांगरून वखरून ठेवलं, असं वखरून ठेवून दिलं. तसं आता 25 तारखेला सारण्या पाडून टोबावं असं वाटत आहे. का होते का सगळ्या शेतकऱ्याच्या नजरा आता आकाशाकडेच लागून आहे. आज येईल, उद्या येईल, असा एक दिवस पुढं ढकलत जाणं सुरू आहे. शेतकरी चिंताग्रस्तच होऊन आहे म्हणा. तसं पाहिलं तर आधीच महागाचं बियाणं आणून ठेवून आहे. लावावं का नाही असं वाटत आहे. काही शेतकऱ्यांनी लावले पुन्हा असे पस्तावल्यासारखं वाटत आहे बिचाऱ्याले. पाणी येत नाही, काही नाही. शेतकऱ्यासंग कोणत्याही बोललं तरी चिंतेच्या का नाही लकीरा आपले त्याच्यावाल्या कपाळावर दिसतेच मित्रांनो. मग तसं महाराष्ट्राच्याच काय सगळ्या देशातल्या शेतकऱ्याची स्थिती अशीच आहे. कोरडवाहू शेतकऱ्याची, ज्याच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे त्याने लावते थोडे. विहिरीले तसं का नाही 15 वर्ष झाले पाणी राहत होतं, पण यावर्षी आटलं काहीच पाणी नाही. 32 फूट खोल आहे. नाही तर ह्या 32 फुटातच का नाही 2-4 फूट पाणी राहत होतं. ते गवत निघलं सगळं. मग असं आहे शेतकऱ्याचं. निसर्गही शेतकऱ्याच्या जीवावर उठते. बरं, निसर्गाचं एक वेळ आला तर येतं राहते पाऊस. सरकारनं किती मारावं, पण निसर्गानं नाही मारावं. सरकारनं मारलं तर एक वेळ त्याच्यावर राग काढता येते, पण निसर्गानं नाही मारावं शेतकऱ्याला कवास. शेतकरी आपल्या वावरात काम करून दुसऱ्याला जगवतो. मजुऱ्या राहत नाही, घरी ठण बसून आहे. काही बायाला 1500 रुपये भेटते. काही बायाचे बंद झाले तर त्या बोंबलतच बसत आहे. हा पाऊस वेळेवर नाही आला, शेतकऱ्याचं गणित अख्खं कोलमडून जाते. शेतकऱ्याचं गणित. पोराचं शिक्षण राहते शेतकऱ्याच्या. पुन्हा अधेमध्ये बिमार पडणं राहते. मी आलो आता. माझ्या वावरात तसे दगड आहे. एक टोपला आहे. त्या टोपल्यानं दगड 2 घंटे भेजतो आणि धुऱ्यावर नेऊन टाकत आहो. किंवा मध्ये एक दगडाचा ढीग आहे, त्या दगडाच्या ढिगावर नेऊन टाकतो. काहीतरी करतच राहावं लागेल ना, म्हणजे 9 वाजतापर्यंत करत राहतो. असं आहे. या टोपल्यानं दगड भेजतो. लय दगड आहे आमच्या. तसं यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये तसेच दगड आहे. आमच्या मुरमाडनं जमिनी आहे.
1-1.5 किलोमीटर आलो असून घरून वावरात. मग